I love tea only. No coffee, no juices, nothing. But I love only tea. मेरे फ्रेंड को इतना और चाय पसंद नहीं है. नहीं मुझे रे पसंद है. हाँ तब वो फिर ठीक है. मैं तो दोस्तों हमारे इधर अभी ना बैंगलोर में बहुत बारिश हो रही है और तब चाय पीने का मजा कुछ और ही है। मैं 3 बजे से रेडी हुआ मेरा फ्रेंड का घर होगा. बट क्या हुआ पता है, बहुत बारिश. मैडम जी ने बारिश दिला तर हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचे माझ्या नीलू लाईफस्टाईल या चॅनलवरती. तर आशा करते की तुम्ही स्वस्त मस्त आणि आनंदी असणार. तर मला असाच सपोर्ट करत राहा मित्रांनो. तर मी आज काही डेली रुटीनचं शूट केलेलं नाही आहे, कारण मी मिनी ब्लॉग बनवलेला आहे. तर तुम्ही मला नक्की सपोर्ट करा मित्रांनो. तर बघू शकता माझी सर्व कामं वगैरे आवरलेले आहे. ठीक आहे, मी जेवण पण केलेलं आहे. आणि नक्की सांगा मी आज कशी दिसत आहे. मी मेकअप केलेला आहे, लिपस्टिक लावली, काजळ आणि डोळ्याचा सुद्धा मेकअप केलेला आहे. तर बघू शकता आतापासून लाईट लागलेला आहे. आता फक्त 5-5:30 वाजत आहे आणि बघा किती अंधारलंय, किती अंधारत आहे आणि पाऊससुद्धा येत आहे मित्रांनो. ठीक आहे, बघा फक्त कालपासून खूप पाऊस येत आहे. मला वाटलं मलाच आवाज देत आहेत की काय, पण मला आवाज देत नाही आहेत ते. तर असा काही मोसम आहे, खूप पाऊस यायला लागला आहे. तर तुमच्याकडे कसा मोसम आहे मित्रांनो नक्की सांगा. आणि असं वाटत आहे की हिवाळा आहे की पावसाळा आहे, काय चाललं काही समजत नाही. जास्त ऊन तर नाही आहे, पण बादल इकडे नेहमीच राहत असते. परंतु कालपासनं आता मी तुम्हाला सांगितलेलं होतं की काल एवढं वातावरण थंडगार होतं, गारवा होता आणि खूप थंडी वाजत होती. त्या कारणाने मी काल अंघोळसुद्धा केलेली नव्हती, हे सुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आज एवढी थंडी गारवा वगैरे नाही आहे, परंतु पाऊस एवढा यायला लागला आहे रात्रीपासनं. ठीक आहे, रात्रीपासनं यायला लागला आहे. तर आतापर्यंतच येत आहे आणि त्या रॅमवर कपडेसुद्धा वाळू घालू शकत नाही, कारण तिथे पूर्ण पाणी येतं आहे म्हणून. तर तिकडे कपडे काही वाळू घालू शकत नाही, म्हणून सगळे कामं वगैरे आवरले. आणि आज पण डेलीप्रमाणे मी लेटच उठले आणि सगळं चाय वगैरे तसंच तर मी मिनी ब्लॉगमध्ये सांगितलेलं आहेच मित्रांनो. तर काय आहे, कामं वगैरे आवरले. मग मी आज अंघोळ केली 3-3:30 वाजता. ठीक आहे, अंघोळ केल्यानंतर सगळं फ्रेश वगैरे झाले. बघू शकता आज किती सुंदर छान दिसत आहे ना. मी आय शॅडो मेकअप केला आहे, तर एवढी पण सुंदर नाही आहे. ठीक आहे, जास्त गोरी पण नाही आहे. आधी खूप सावळे दिसायची, आता दिसत नाही तेवढी सावळी. परंतु गालं वगैरे चांगले फुगले माझे आता. असंच आवडते मला. परंतु डॉक्टर म्हणाले थोडं वेट लॉस कर, कारण मी आले नागपूरहून मम्मीच्या गावावरून तेव्हा माझं वेट 43 होतं, फक्त 43. तुम्ही विचार करा. आणि 1 वर्ष मला इकडे यायला व्हायचंच आहे, तर माझा वेट आता झालं आहे 65. त्या दिवशी मी मोजलेलं आहे जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलेली होती तेव्हा. तर खूप जास्त वेट झालेलं आहे. मला सुद्धा वाटते की थोडं कमी करायला पाहिजे. तर मी आता थोडं कमी करणार. तर विचार केले, रोज करते की थोडं फिरायला जायला पाहिजे, पण इच्छाच होत नाही. तर असं आज तर पाऊसच येत होता त्या कारणाने. आणि मग सगळं तुम्हाला तर माहीतच आहे, मी सांगितलेलंच आहे की आज मी बनवलेली आहे फिश. तर मित्रांनो, मी जे स्मॉल फिश राहते, छोट्या मच्छ्या राहतात, ते मी की खात नाही. आधी तर मी काहीच फिश खायची नाही. जेव्हा मम्मीकडे होती तेव्हा नॉनव्हेजसुद्धा मी थोडंही खायची नाही. परंतु मी इथे आली तेव्हापासून मी शिकले. तुम्हाला आधीसुद्धा मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तर इथे आल्यानंतर मी फक्त जी मोठी फिश राहते ते पण मी भाजीमधली फिश खात नाही. जी आपण भाजीमध्ये ग्रेव्हीमध्ये टाकत असतो ती मी फक्त जी फ्राय केलेली राहत असते, जे आपण फ्राय करत होतो सिम्पली नाही, त्याच्यामध्ये टर्मरिक पावडर आणि नमक टाकून त्याला फ्राय करायचे एकदम क्रिस्पी, ते मला खूप भरपूर आवडत असते. तर मी तेच खात असते. आणि त्याच्या विदाऊट मी कोणतीही फिश खात नाही. त्या मोठ्या मच्छीशिवाय म्हणजे पॉम्पलेट म्हणत असतात तिला, त्या फिशशिवाय मी कोणतीही फिश खात नाही. आणि फक्त ओन्ली चिकन खात असते. ठीक आहे, ते पण फक्त चिकन, म्हणजे जे बकऱ्याचं मटण वगैरे राहते आणखी अदर, ते मी बाकीही मग काहीही खात नाही. तेच तर मी मोठ्या मुश्किलने खात असते, चिकन आणि फिश. ठीक आहे, तर ते मला आवडते, ते पण मी कमी प्रमाणात खाते. तर मग आज फिश करी वगैरे केली आणि जेवण वगैरे मी केलं आणि औषधी वगैरे घेतली. तर आज औषधी घ्यायला खूप उशीर झालेला होता, त्यामुळे सकाळची औषधी मी काही घेतलेली
नाही. तर दुपारची घेतली जी कॅल्शियमची एक टॅबलेट होती ती. तर सगळे आज ऑफिसला चालले गेलेले होते, म्हणजे ड्युटीला. त्याच्यानंतर मी उठले आणि त्याच्यानंतर सगळं आवरलं. तर माझ्या भावाची ड्युटी होती इव्हिनिंगला, तर तो इव्हिनिंगला गेला. त्यालासुद्धा वेळेवर टिफिन करून दिला मी, आणि मग त्यानेसुद्धा जेवण केलं आणि तोसुद्धा गेला आहे. तर मग त्याच्यानंतर मी थोडं व्हिडिओ वगैरे शूट केला, जो मिनी ब्लॉग राहते त्याचा शूट केला. आणि ते पण शूट करायला आधी थोडा मला त्रास गेला, मग नंतर काही गेलेला नाही. आधी पण तो जेवला नाही. मला माहिती नव्हतं की फक्त 60 सेकंदचा तो बनवावा लागते. तर मी आधी 1.5 ते 2 मिनटाचा बनवला, परंतु तो पूर्ण त्याच्यामध्ये येत नव्हता. तर मग मी आणखी ट्राय केलं, तो आधीचा डिलीट केला, म्हणजे तो माझा टायमिंग वेस्ट गेला. तर मग आणखी ते व्हिडिओ टाकले, म्हणजे ते व्हिडिओ माझे थोडे लाँग झाले होते आणि तो जास्त टायमिंग झाला. तर ॲक्च्युली आता समजलं की थोडं शॉर्टच घ्यायचं, आणि त्याच्यानंतर लॉंगही घेतलं तरी जास्त व्हिडिओ त्या शॉर्टमध्ये मिनी ब्लॉगमध्ये टाकायचे नाही. हे सुद्धा मला आता समजलेलं आहे. ठीक आहे. तर मी एखादी गोष्ट लगेच कॅचअप केली जी माझ्यासोबत आधी जमत नाही, म्हणजे बिघडलेलं आहे, तर त्याच्यानंतर मी पुन्हा ट्राय करते. जर ते पहिल्यांदा बिघडलं तर दुसऱ्यांदा माझ्या माइंडमध्ये ते लगेच मला समजत असतं, दुसऱ्यांदा माझ्यासोबत बिघडत नाही. तसंच सुरुवातीला जेव्हा मी यूट्यूब व्हिडिओ बनवत होते तेव्हा स्टार्टिंगला मला काहीही समजत नव्हतं. ठीक आहे. म्हणजे कसा बनवायचा व्हिडिओ, कसा एडिट करायचा, कशावरून करायचा. मग मी थोडं यूट्यूबवरूनच पाहून शिकले, कशावरनं एडिट करायचा, कसा आपण व्हिडिओ बनवायचा, किती मिनटाचा बनवायचा, कसा टाकायचा, हे सुद्धा मग मी शिकले. तर मला कमीत कमी मिनिमम सांगते, मला 1 हप्ता म्हणजे 1 आठवडा तो व्हिडिओ एडिट करायला त्रास गेला. मग मी थंबनेल वगैरे बनवायचं शिकले. ते पण मला आधी बनवता नव्हतं येत, ते सुद्धा शिकले. मग ते बनवता म्हणजे शिकता म्हणजे त्याच्याकडे मी कॉन्सन्ट्रेशन दिलं आणि ते माइंडमध्ये टाकलं हे कसं करायचं. म्हणजे त्याच्यामध्ये माझा भरपूर वेळ जायचा, तर भरपूर वेळ जात होता. मग मी हळूहळू शिकले, नाही हे असं करायचं, ते तसं करायचं. मग याच्यामधनं आपल्याला जे काही ॲप्स आहेत त्याच्यामधनं आपल्याला थंबनेल बनवायचं, फोटो असा एडिट करायचा. ठीक आहे. मग थंबनेल कसा टाकायचा, थंबनेलसुद्धा आधी सुरुवातीला माझा बिघडायचा. ठीक आहे. म्हणजेच मला कसं फोटो लावायचा, कसं बॅकग्राऊंड बनवायचं, हे काहीही नव्हतं येत मित्रांनो. तर मग मी हळूहळू यूट्यूबवरनं शिकले. ठीक आहे. जर तुम्ही नवीन यूट्यूबर असाल तर तुम्हीसुद्धा यूट्यूबवरूनच शिका. ठीक आहे. म्हणजे एक लेडीजसुद्धा हे शिकू शकते, जी तुम्हाला वाटत असेल की मला एडिटिंग करता येत नाही, मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवू शकत नाही, तर नाही, तुम्ही बनवू शकता. ठीक आहे. तुम्ही फक्त शिका, ऑब्झर्वेशन करा, कॉन्सन्ट्रेशन त्यामध्ये द्या की नाही आपल्याला कसं व्हिडिओ एडिट करायचा आहे, कसं आपल्याला व्हिडिओ अपलोड करायचा आहे. हे सर्व जर केलं तर हे साध्य करायला तुम्हाला जास्त दिवस लागणार नाही. ठीक आहे. मला तर कमीत कमी 1 आठवडा मिनिमम लागलेलाच होता शिकायला. तर 2-3 दिवसामध्ये मी म्हणजे ऑब्झर्वेशन केलं. त्याच्यानंतर एडिटिंग करून बघितली. सुरुवातीला कसं व्हिडिओ एडिट करायचा, कुठे काटायचा, कुठे काय टाकायचं हे सुद्धा मला माहिती नव्हतं. मग कुठे साऊंड टाकायचा, ठीक आहे, आणि साऊंड कसा कट करायचा हे काहीही माहीत नव्हतं. सुरुवातीला जेव्हा मी व्हिडिओ टाकला तेव्हा तर माझ्या व्हिडिओला डायरेक्ट कॉपीराईटच यायचं, कारण मला ॲक्च्युली माहीतच नव्हतं की याच्यामध्ये म्युझिक जर टाकलं बॅकग्राऊंडचं तर ह्या व्हिडिओमध्ये आपल्याला बॅकग्राऊंड व्हिडिओमध्ये कॉपीराईट येईल. मग त्या व्हिडिओला आपला काही अर्थ राहणार नाही, तो लोकांना दिसणारच नाही तो आपला व्हिडिओ. ठीक आहे. तर त्याला काहीही व्हॅल्यू किंवा अर्थ राहणार नाही. यासाठी तुम्ही विचार करून म्हणजे तो व्हिडिओ आधी एडिटिंग करणं शिका. ठीक आहे. कुठे आवाज टाकायचा, कुठे म्युझिक टाकायचं, कशावरून हे करायचं, तर मी तसे शिकलेले आहे. ठीक आहे. तर मी आजपासून मिनी ब्लॉगची सुरुवात केलेली आहे, जे की माझ्यासोबत जमलेली आहे किंवा नाही ते मला तुम्ही सांगा. आणि असंच माझ्या मिनी ब्लॉगला जसं तुम्ही माझ्या लॉंग व्हिडिओला सपोर्ट करत आहात, म्हणजे जे डेली मी ब्लॉग टाकत आहे त्याला जसा तुम्ही सपोर्ट करत आहात मित्रांनो, तसाच तुम्ही माझ्या मिनी ब्लॉगलासुद्धा सपोर्ट करा, लाईक करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा, शेअरसुद्धा करा. तर असं होतं माझं डेली रुटीन. तर आज माझी फ्रेंड येणार आहे मला भेटायला, तर मी तुम्हाला सांगेन ती आल्यावर. तर मित्रांनो, जसं की मी तुम्हाला सांगितलेलं होतं की माझी फ्रेंड येणार आहे, तर बघू शकतात माझी फ्रेंड आलेली आहे. ती पण खूप लेट आली, कारण पाऊस येत होता म्हणून ती थांबलेली होती घरी. मग ती आली तर मग आम्ही थोड्या गोष्टी वगैरे केल्या, बघू शकता. मेरा फ्रेंड अभी देखो चाय बना रहा है मेरे लिए। तो हम अभी चाय की पार्टी करने वाले हैं दोस्तों। देखो यहाँ पे आइए आप भी बनाने की। ठीक है। सॉरी। तो मैं क्या है ना, मैं आई लव टी ओनली, नो कॉफ़ी
नो जूसेस नथिंग बट आई लव ओनली। मेरे फ्रेंड को इतना और चाय पसंद नहीं है। नहीं मुझे पसंद है। हाँ तब वो फिर ठीक है। मैं तो दोस्तों हमारे इधर अभी ना बैंगलोर में बहुत बारिश हो रही है और तब चाय पीने का मजा कुछ और ही है। मैं 3 बजे से रेडी हुआ मेरा फ्रेंड का घर होगा, बट क्या हुआ पता है, बहुत बारिश, मैडम जी ने बारिश दिला दिया बहुत जल्दी से, इसलिए नहीं आ पाया। फिर मैं धीरे से खाना बनाया, खाना खा के थोड़ा बात किया घर पे दीदी से, मम्मी से, भाभी से। फिर मैं सोचा अभी तो रुक के फ़ायदा नहीं, क्योंकि मेरे को चाय पीना है। तभी मैं चाय बनाऊंगी तो खर्चा ज़्यादा होगा, इसलिए मैं सोचा मेरा दोस्त का खर्चा। बड़ी कंजूस दोस्त है ये मेरी, बड़ी कंजूस। नहीं ऐसा नहीं है। क्या है ना, सब कुछ है बट सोचा बहुत दिन हुआ, मिनिमम 2 मंथ हो गए मैं मेरा दोस्त से नहीं मिला। उसका तबीयत खराब था, आप लोगों को ऑलरेडी मैं तो बोल चुका दोस्तों हूँ। इसके लिए खाना भी बनाया है, लेकिन अभी ये बोल रही है अभी मैं फिलहाल थोड़ी खाएगी देर नहीं। पहले 4 बजे खाना खाया, हाँ। तो थोड़ी देर बाद में खाऊंगी। अभी सोच थोड़ा बैठती हूँ, चाय पीता हूँ, आप लोगों से भी बात हो जाए। देखो मेरा फ्रेंड कितना मस्त काम करता है, शाबाश। मस्ती तो करना चाहिए रे। और इधर देखो उसका तो डब्बा, दोस्तों को मस्त पूछो कहाँ से वीडियो दिख रहे हैं, कमेंट करके और बताओ। आप लोग बोलो कहाँ से वीडियो दिख रहे हो, कौन सा डिस्ट्रिक्ट से। एक लाइक कमेंट सब्सक्राइब करो एंड हमारे साथ रहो, हम भी आपका। मग आम्ही चहा वगैरे घेतला इथे आणि थोडं बसलो, तर मी हिला शिकवत होते की ब्लॉग कसा बनवायचा, कारण ती फेसबुकला तर ब्लॉग बनवते परंतु तिने अजूनपर्यंत यूट्यूबला ब्लॉग टाकलेला नाही आहे। तर हा जो स्टँड होता, स्टिक होती, त्याने मी तिला सांगितलं की हे असं लावावं लागतं मोबाईल आणि याच्यावर असा ब्लॉग बनवावा लागतो, असं फोटोज काढावं लागतं। तर मित्रांनो तिलासुद्धा मराठी जमत नाही, तिला फक्त ती बेंगॉली आहे म्हणजे आसामची आहे, तर तिला फक्त बेंगॉली आणि हिंदी इंग्लिश येत असते परंतु मराठी जमत नाही, त्यामुळे आम्ही हिंदीच बोलत होतो। तर मग ती बघत होती, मग इथे ब्लॉग चालू होता, तिला माहिती पडलं तर मग ती हाय करत होती। मित्रांनो बघू शकता, तर तिकडे सुद्धा ब्लॉग चालू होता, म्हणजे मी तिला शिकवत होते असा ब्लॉग बनवायचा असतो। तर तीसुद्धा तिकडे शूट करत होती आणि मी सुद्धा शूट करत होती। तर मी तिला सांगितलं असं एडिटिंग करावं लागतं, असं फोटो टाकावं लागतात, ठीक आहे, असा व्हॉइस इथे रिकवर करावा लागतो, म्हणजे सगळं मी सांगितलं कोणत्या ॲपवरून आपल्याला एडिटिंग करायची आहे, कसा थंबनेल बनवायचा आहे, ठीक आहे, कसं टॅग, म्हणजे सगळंच सांगितलेलं होतं मी तिला। तर तुम्हीसुद्धा असंच ज्या कोणत्या लेडीज घरी असतील तर तुम्हीसुद्धा यूट्यूबवर असा व्हिडिओ बनवू शकता, ठीक आहे, ज्या घरी असतात काही काम वगैरे करू शकत नाही तर तुम्ही अशा प्रकारे ब्लॉग बनवून टाकू शकता आणि घरबसल्या तुम्हीसुद्धा पैसे कमावू शकता। तर बघू शकता मी तिला शिकवलेलं आहे ब्लॉग बनवायचं, ते सुद्धा सुरुवातीला तिला त्रास दिला, मग आम्ही इथे फोटो वगैरे काढल्या, बघा काही शूट वगैरे केलं, फोटोशूट स्टोरीवर ठेवायला, आणि थोडं शूट पण केलं। तर बघा माझ्या मोबाईलमध्ये पण शूट होत आहे आणि तिच्या मोबाईलमध्ये पण शूट होत आहे। मग तिला म्हटलं जेवण कर, तर ती म्हणे नंतर करीन जेवण। तर मग मी स्वयंपाक वगैरे बनवून ठेवलेला होता, पण बोलता आम्हाला हे सगळं गोष्टी करता व्हिडिओ करता ब्लॉग बनवता 7:30 पावणे 8 तर मला वाजलेच होते सायंकाळचे। तर हा ब्लॉग मी आज संडेला बनवत आहे, तर हा ब्लॉग तुम्हाला उद्याला येऊ शकतो, तर तुम्ही बघणार हा सोमवारला। तर बघा अशा प्रकारे आम्ही थोडी कॉमेडी पण केली, गोष्टी केल्या, आणि मग मी स्वयंपाक वगैरे केला आणि मग तिला जेवण वगैरे करायला लावलं। तर मला भूक तर नव्हती, पण तिच्यासोबत मी थोडंसं जेवण घेतलं मित्रांनो। तर बघू शकता तुम्ही, तर मग मी सुद्धा तिच्या ब्लॉगमध्ये बोलत होते की तिलासुद्धा तुम्ही तिच्या फेसबुक पेजलासुद्धा तुम्ही फॉलो करा, तिच्या गौरी देवी म्हणून फेसबुक पेज आहे, तिच्या फेसबुक पेजला तुम्हीसुद्धा फॉलो करा मित्रांनो, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला तर मला जसं सपोर्ट करता तसंच तिलासुद्धा सपोर्ट करा मित्रांनो। तर मग इथे गोष्टी केल्या, थोडं कॉमेडी वगैरे केली त्या याच्यामध्ये तिच्या मोबाईलमध्ये। तर तिच्या मोबाईलमध्ये छान फोटोशूट झालं आणि व्हिडिओसुद्धा छान एडिटिंग होत होतं, म्हणजेच तिचा मोबाईल छान आहे माझ्या मोबाईलपेक्षा। तर इथे ती बोलत होती, म्हणजे तिच्या वडिलांची डेथ झाली, म्हणजेच पप्पांची डेथ झाली, तर ती तिथे शेअर करत होती, आणि वरून तिने खूप दिवसानंतर ब्लॉगिंग केलेलं आहे, फेसबुकवर सुद्धा ती देख सकते हो। दोस्तों मेरा यूट्यूब चैनल है न्यू लाइफस्टाइल करके, आप मुझे सब्सक्राइब कीजिए और सपोर्ट कीजिए ज़्यादा से ज़्यादा। और मेरे फ्रेंड का भी चैनल है फेसबुक पेज, जैसे कि आप उसके फ्रेंड्स हो ही वैसे मुझे भी सपोर्ट करो, आपको करना पड़ेगा, सपोर्ट करेगा कोई तब सपोर्ट मिलेगा। तर मित्रांनो इथे सुद्धा
ब्लॉग चालू आहे मित्रांनो, हमें माझ्या मराठी नाही friends च्या. आवडता, काय म्हणलो असंच नाही आता ही आहे. माझी मैत्रीण आहे, हिला काही मराठी जमत नाही. तू बनाव तर हिला काही मराठी जमत नाही. मी काही बोलत आहे, माझ्या हजबंड सारखीच आहे मित्रांनो. हिला सुद्धा मराठी जमत नाही, तर ही सुद्धा हजबंड सारखीच बोलत असते. तर बोलू शकता. हाय फ्रेंड्स, मेरे को मराठी नहीं आते, जीवन जल का आते है. कशी आहे काय तू? म्हणलो, काय करतो, बस उतना आता है. बट मेरा पतिदेव मराठी है, तो मैं बहुत जल्दी मराठी सीखूंगी. इनका भी सेम, यांचं पण सेम आमच्यासारखंच आहे मित्रांनो. जसं आमचं मॅरेज मराठी वेट्स विथ हिंदी आहे, तसंच हिचं पण आहे. ही आहे कोलकाता, बेंगॉली ना रे, हाँ, बेंगॉली और मराठी. पतिदेव है मराठी. भैयाला अभी मराठी, मेरे को बहुत जल्दी मराठी सीखना पड़ेगा. भैयाला बेंगॉली येत नाही आणि हिला मराठी येत नाही, तर हे लोक हिंदीमध्येच बोलत असतात मित्रांनो. तर कशी वाटली माझी फ्रेंड्स बहुत चांगली आहे आणि बहुत दिवसानंतर ती मला भेटायला आलेली आहे. मला खूप चांगलं वाटत आहे. तर तू आते जा, बहुत दिन हो गए. तो उसकी भी तब्येत अच्छी नहीं है. उसके म्हणजे तिच्या पप्पांची डेथ झाली ना, त्यामुळे थोडं वाईट वाटत आहे. तर चांगलं नाही वाटत मित्रांनो. त्यामुळे तिची पण हालत थोडी आजारी म्हणजे खालावलेली आहे. तर प्लीज असेच आम्हाला सपोर्ट करा. तिच्यासुद्धा फेसबुक चॅनल आहे, कोणचे नाम से गौरी देवी या नावाने तिचं फेसबुक पेज आहे. तर तिला सुद्धा तुम्ही सपोर्ट करा आणि शेअर करा, जास्तीत जास्त लाईक करा. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय मित्रांनो. ठीक आहे, तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय.